उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्री निवासस्थानी खासदारांच्या बैठकीला सुरुवात। उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसोबत चर्चा सुरू आहे। ओमराजेंचा मुलगा आजारी असल्याने उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। खासदारांसोबतच्या बैठकीमुळे ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा। परभणीचे खासदार संजय जाधव खासदारांच्या बैठकीपूर्वी नॉट रिचेबल। संजय जाधव बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल। भाऊसाहेब वागचौरे यांचा फोन सकाळपासून बंद आहे। आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांची बैठक घेत आहेत। सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। यवतमाळचे ठाकरेंचे खासदार संजय देशमुख बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आणि या बैठकीला सुरुवात झाली आहे। काही खासदार व्यक्तिगत कारणास्तव बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। ठाकरेंच्या बैठकीमध्ये किती आमदार खासदार जातात ते बघा या निलेश राणेंच्या वक्तव्यावरून राऊतांचं प्रत्युत्तर। निलेश राणे कधी भाजपमध्ये जातील हे शिंदेंना देखील कळणार नाही। वैभव नाईकांची निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका। तर सत्तेमध्ये बहुमत असूनही मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते, हीच खरी मातोश्रीची ताकद आहे। वैभव नाईकांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये तथ्य वाटत नाही, या चर्चा कायम होत असतात। ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने, मंत्री प्रताप जाधव यांचा दावा। लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असंही वक्तव्य। जाधवांच्या वक्तव्यानं राजकारणामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। ऑपरेशन टायगरवरून शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये खडाजंगी। ऑपरेशन टायगर काय, आम्ही देखील ऑपरेशन लांडगा करणार। प्रतापराव जाधवांनी केलेल्या दाव्याचा संजय राऊत यांनी घेतला समाचार। ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे यांना फडणवीसांनी ऑफर दिल्याची चर्चा। बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटील यांचा फडणवीसांकडे आग्रह। बाबाजींना एक प्रपोजल दिलेलं आहे फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं। ठाकरे बंधूंवरती संजय राऊतांचं वक्तव्य। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावात देखील पांढरी पट्टी। सुखसागर सोसायटी समोरील फुटपाथवर पांढरी पट्टी आखल्याचं समोर। पांढरी पट्टी पुसण्यासाठी काळा रंग मारल्याचंही समोर। गिरगावातही पांढरी पट्टी आखल्यानं वाद आणखी वाढण्याची शक्यता। घाटकोपर दादर नंतर गिरगावात देखील रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या आखल्याचं समोर। गिरगावमध्ये मनसेचे पदाधिकारी आक्रमक। मनसे पांढऱ्या पट्ट्यांवरती काळे स्प्रे यावेळेस मनसेकडून मारण्यात आलेला आहे। विभाग अध्यक्ष दिनेश पांडे यांनी आंदोलन केले। आंदोलनाच्या वेळेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादही झाला। काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडे यांना सुपारी दिलेली आहे। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीयेत। जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेशचंद्र मुनी यांचा इशारा। मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्या आखून दाखवा, संदीप देशपांडेंचं जैन निलेशचंद्र मुनी यांना आव्हान। जी गोष्ट भोंग्यांबाबत तीच गोष्ट पांढऱ्या पट्ट्यांबाबत। उघड्यावरती कबुतरांना दाणे टाकणं हा देखील सांस्कृतिक दहशतवाद, संदीप देशपांडे यांचा हल्लाबोल। कोणीही कोणत्याही समाजाला एकमेकांसमोर उभे करू नका, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी लोक बोलत असतात, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून मला उत्तर देणं गरजेचं वाटत नाहीये, मुख्यमंत्र्यांचा टोला। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस। आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरी महाद्वाराजवळ आंदोलन करणार, रोहित पवारांचा इशारा। मंत्री गिरीश महाजन आज दुपारी 4 वाजता रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी जाणार। महाजन आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांशी चर्चा करणार आहेत। शेतकरी कर्जमाफीतील अटींवर रोहित पवारांचा आक्षेप आहे। सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा आचारसंहिता कुठे होती? सरसकट 2 लाख कर्जमाफी करून नियम आणि अटी शिथिल करा, शशिकांत शिंदेंची मागणी आहे। तर रोहित पवारांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पडसाद उमटतील, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा। भावनिक परिस्थितीत बोलताना माझ्याकडून काही विधानं झाली। शिंदेंच्या शिवसेनेच्या दत्तात्रय मगर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। दादांप्रमाणे शिंदेंचाही घात होऊ शकतो, मगर यांनी केलं होतं विधान। धारावीमध्ये गुंडांच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, संजय राऊतांचा आरोप। धारावीमध्ये गौतम अदानींनी काय केलं पहा, हिम्मत असेल तर गौतम अदानींसमोर उभे राहा, संजय राऊतांचा हल्लाबोल।
अमरावतीमधील काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। हर्षजित देशमुख मंगळवारी प्रचाराला सुरुवात करणार। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नॉर्थ कोस्टल रोडचा आढावा। वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची फडणवीसांकडून पाहणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून भीमाशंकरमध्ये विकास कामांची पाहणी। सुनेत्रा पवार यांनी भीमाशंकरचं घेतलं दर्शन। उद्यापासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुलं होणार। मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये 24 जूनला सुनावणी होणार। मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम। हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे। मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यासाठी हायकोर्टात विविध याचिका आहेत। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ देखील हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपूरमध्ये आंदोलन करणार। संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये परवानगी अर्ज सादर। पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता। गोकुळ दूध संघाचं प्रशासक मंडळ कार्यभार सोडण्याच्या तयारीमध्ये आहे। तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण असल्याची चर्चा आहे। कार्यभार सोडण्याविषयी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपली। पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करा। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या रेल्वे, महापालिका, बेस्ट मेट्रोला सूचना। रेल्वे, पालिका, बेस्ट मेट्रो अन्य संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे इंटिग्रेटेड प्लॅन तयार करण्याचेही आदेश आहेत। मुंबईसह राज्यभरामध्ये 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। अफगाणिस्तानमधील वाऱ्यानं मान्सूनची वाट अडवली आहे। कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यावरती मान्सून राज्यामध्ये दाखल होणार आहे। राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करा। सुरू असलेली पाण्याची आवर्तनं तात्काळ बंद करण्याचे आदेश। जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश आहेत।